होतीये बदलापूर प्रकरणातली। बदलापूर बाल अत्याचार प्रकरणाची मुंबई हायकोर्टाने आता स्वतःहून दखल घेतली आहे। या प्रकरणात सुमोटो याचिका दाखल करण्यात आली असून आज त्यावर तातडीची सुनावणी सुद्धा होणार आहे। बदलापूरमध्ये घडलेल्या प्रकरणाची एसआयटी मार्फत हायकोर्टाच्या देखरेखीखाली चौकशी व्हावी अशी मागणी खरं तर करण्यात आली आहे। आणि बदलापूरमधील नामांकित शाळेमध्ये 2 चिमुकल्या मुलींवर जो अत्याचार झाला त्या प्रकरणात आता ही महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। या प्रकरणाची तक्रार दाखल करून घेण्यास 12 तासांचा कालावधी लागल्यानंतर आता बदलापूरमधील नागरिक आक्रमक झाले होते। संतप्त नागरिकांनी बदलापूर रेल्वे स्थानकात आंदोलन केले होते। दरम्यान आता बदलापूरमध्ये इंटरनेट सेवा सुरू करण्यात आली आहे। तब्बल 24 तासांनंतर शहरामध्ये ही इंटरनेट सेवा सुरू करण्यात आलेली आहे। चिमुरड्यांच्या अत्याचार प्रकरणामध्ये कुठल्याही अफवा पसरवू नयेत यासाठी खबरदारी म्हणून इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती। दरम्यान आज तिसऱ्या दिवशी सुद्धा रेल्वे स्टेशन परिसरामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात आहे।